स्वामी विवेकानंद स्वतः अत्यंत कमी वयामध्ये युवा अवस्थेमध्येच त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे आणि त्यांचं नेहमीच आव्हान हे फक्त भारतातल्याच नाही तर पूर्ण जगातल्या युवकांना असलेलं आहे। म्हणून आम्ही यंदापासून स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार देत आहोत। विविध 5 क्षेत्र आमच्या निवड समितीने निवडलेले आहेत। त्यामध्ये शैक्षणिक, क्रीडा, पत्रकारिता, सिनेमा आणि सांस्कृतिक असे 5 क्षेत्र आम्ही या पुरस्कारासाठी निवडलेले आहेत। स्वामी विवेकानंदाच्या कार्यावर भाष्य करण्यासाठी मी फारच छोटा आहे। स्वामी विवेकानंदाच्या विचारावर भाष्य करण्यासाठी सुद्धा मी फारच छोटा आहे। पण त्याने जे युवकाला आव्हान केलं होतं त्या 2 अहवालाचा उल्लेख मला करावासा वाटतोय। त्याने म्हटलेलं आहे की अखिल मानव जातीचं अंतिम लक्ष्य हे ज्ञान आहे आणि ज्ञान असलं पाहिजे। आपण पाहतो आहोत आज भारत IT क्षेत्रामध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये जगामध्ये आघाडीवर आहे। युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये आज आपले इंजिनियर्स मोठमोठे प्रकल्प सक्सेसफुल करतायत। तर याचं श्रेय नक्कीच आपल्या भारत देशामध्ये स्वामी विवेकानंदासारखे थोर पुरुष होऊन गेले आणि 100-125 वर्षापूर्वी सुद्धा ज्या काळात धर्माधर्मामध्ये नुसते भांडणं चालू होती, जगामध्ये बऱ्यापैकी रानटीपणा होता, त्या काळामध्ये सुद्धा ज्ञानाचं महत्त्व त्यांनी ओळखलं होतं आणि समस्त मानव जातीचं कल्याण हे ज्ञानामध्ये आहे हे 100-125 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलेलं होतं।